अरे आय एम सॉरी. मी तुला आधीच सांगायला हवं होतं. प्लीज मला समजून घे. मी तुला हे कुठल्या तोंडाने सांगणार होते. तू काहीच बोलणार नाहीये का? काय बोलू? बोलण्यासारखं काही राहिलंय का? माझं डोकं सुन्न झालंय, काही सुचत नाहीये मला. दिव्या, मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. तूच म्हणाली होतीस ना की तो आज कोर्टात काहीतरी अनपेक्षित गोष्ट करेल, आपल्याला सावध राहायला हवं. मग तो असं काहीतरी करेल हे लक्षात नाही आलं तुझ्या? अरे तुला खरं सांगू का, मला खरंच कल्पना नव्हती की तो आमच्या नात्याचा असा वापर करेल. मला एक सांग, त्या नालायक माणसाच्या प्रेमात तू पडलीस कशी? मी इतर स्त्रियांचं समजू शकते, पण तू मेंटली स्ट्रॉंग आहेस. एवढे गुन्हेगार पाहिलेस तू, तुला चांगलं वाईट सगळं कळतं, आणि तरी सुद्धा तू फसू कशी शकतेस? त्याने माझ्या मुलीचा वापर केला या सगळ्यासाठी. तिच्या आड येऊन माझ्या इमोशन्सशी खेळत राहिलाय तो. अरे मी तुला खरं सांगू का, मी फक्त आणि फक्त मायामुळेच त्याचा विचार करायला लागले होते. पण मी चुकले. माझ्या हातून खूप मोठी चूक झाली. त्याने माझ्या भोवती हे सगळं ठरून ट्रॅप लावला होता. मैं फंस गई उसके जाल में. भरी कोर्ट में सबके सामने, जज साहब के सामने उसने मेरी इज्जत उछाली. नीच माणूस आहे तो, महानीच. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. एसीपी दिव्या सिंग, मी तुम्हाला एक कर्तव्यदक्ष अधिकारी समजत होतो. तुमच्याकडून अशा कृत्याची अपेक्षा अजिबात नव्हती. तुम्ही तुमचं पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ वेगळं ठेवायला कमी तर पडलातच, परंतु एका निरपराध माणसाला त्रास दिलाय. तुम्ही जाणून बुजून हे केलेलं नसेलही, पण तुमच्या मानसिक आजारातून हे कृत्य झालेलं असू शकतं. त्यामुळे मी तुम्हाला आदेश देतो की एका चांगल्या मानसिक उपचार केंद्रातून तुम्ही ट्रीटमेंट घ्यावी. जज साहेब, तुम्ही काय बोलताय? मला काही झालेलं नाहीये. हा खोटं बोलताय तुम्ही. प्लीज याच्यावर विश्वास ठेवू नका. हा एक नंबरचा खोटाटा माणूस आहे. इसने जानबूझ के मुझे उकसाया. इसके जैसा नीच इंसान मैंने आज तक नहीं देखा. तुमच्या इमोशन्सवर ताबा ठेवा. हे कोर्ट आहे. कायदा व्यवस्था काही राखणार आहात की नाही? दिव्या, दिव्या शांत हो. अगं कशी शांत होऊ? हा माणूस बघ. हे बघ, मला कळतंय तुझ्या फिलिंग्स, पण ही वेळ नाहीये रिॲक्ट व्हायची. आपण कोर्टात उभे आहोत. जज साहेब, मी एसीपी दिव्या सिंग यांना कटघऱ्यातून बाहेर आणण्याची परवानगी मागते. मिस आर्या, तुम्हाला एवढ्या 10 खुनाच्या केसमध्ये एकही ठोस पुरावा सापडू शकला नाही. कशाच्या बेसवर तुम्ही ही केस दाखल केली? इथून पुढे कोणतीही केस दाखल करताना कोर्टाची वेळ किती महत्वाची आहे हे लक्षात घेऊनच कार्यवाही करावी. जज साहेब, आमच्याकडे पुरेसे पुरावे होते. आम्हाला वाटलं होतं की या पुराव्यांवरून हेच देवी सिंग आहेत हे सिद्ध होईल, पण हे एवढे हुशार आणि धूर्त निघतील असं कधी वाटलं नव्हतं. जज साहेब, पूर्वीच्या काळामध्ये जी समाजविघातक माणसं होती ती सहजासहजी ओळखू यायची, पण हल्ली ती पांढरपेशी समाजामध्ये अशा रूपामध्ये आजूबाजूला वावरताना दिसतात. जज साहेब, यांनी किती जरी पुरावे सादर केले असले तरी मी ठामपणे सांगू शकते की हाच देवी सिंग आहे, कारण याने अजित कुमार देव अशी दुसऱ्या कुणाची तरी आयडेंटिटी वापरली आणि देवी सिंग ही स्वतःची ओळख पुसून टाकली. जज साहेब, याने कितीही स्वतःची ओळख मिटवली तरी हा कोण आहे हे आम्ही लवकर शोधून काढूच. जय साहेब, मी आजपर्यंत ऐकलं होतं प्रामाणिक माणसाला या जगात परीक्षा द्याव्या लागतात, आणि आज मी ते अनुभवतोय. जय साहेब, माझा प्रामाणिकपणावर विश्वास होता, आहे आणि कायम राहील. इतकंच काय, तर तो आतापासून जास्तच वाढलाय. लाज वाटत नाही तुला?
ऑर्डर. हे काय करताय तुम्ही एसीपी दिव्या सिंग? तुम्ही कोर्टात आहात. सॉरी माय लॉर्ड. दिवा मॅडम, हिंसा वाईट असते. जज साहेब, मला सर्वांना खुश आणि आनंदी बघायचंय. त्यासाठी जमेल तसं जमेल त्या मार्गाने मी त्यांची मदत करत असतो. कोणाला आर्थिक, कोणाला मानसिक, मग ती मदत कुठल्याही प्रकारात असो, ती करायला मागे पुढे मी कधीच बघत नाही. पण जज साहेब, त्याचं फळ आज मला काय मिळालंय हे तुम्ही बघतच आहात. जज साहेब, मला आर्या मॅडमचं म्हणणं पटलं. समाज विघातक माणसं आपल्या आजूबाजूला असतात आणि ती आपल्याला ओळखता येत नाही. ती आपल्यासारखीच नॉर्मल असतात आणि तिथेच आपली चूक होते. पण आता जर का एखाद्या माणसाला काही मानसिक त्रास असेल तर यात त्याचा काही दोष आहे असं म्हणता येणार नाही. मला कितीही त्रास झाला असला तरी माझा कोणावरही राग नाहीये. मी क्षमा करण्यावर विश्वास ठेवतो. फक्त माझ्यासारख्या प्रामाणिक माणसाला त्रास होऊ नये एवढीच माझी इच्छा आहे. त्यासाठी कोर्टाने योग्य निर्णय घ्यावा. माझा न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. सर्व साक्षी पुरावे आणि दोन्ही वकिलांच्या तपासण्या लक्षात घेता पुराव्यांअभावी हे कोर्ट डॉक्टर अजित कुमार देव यांची निर्दोष मुक्तता करत आहे. सुटलं डॉक्टर, निर्दोष सुटलं. बजरंगा, तोच रे, तोच. नाव्या, बघ, तुला म्हटलं होतं का नाही, डॉक्टरने काही गुन्हा केलाच नाही म्हटल्यावर निर्दोष सुटणार ह्यो देव माणूस. हा, आता नाही वाजत गाजत मिरवणूक काढली का नाही, बजबा पुन्हा नाही लावणार. आणखी बडी येऊन दुरळा उडते. अरे काय झालंय तुम्हाला? चांगलं फासावर लटकत त्याला, फाशी द्या त्याला, फाशी. त्याची किरडी ढासाळली त्याची लवकर, त्याच्या पालखीचा निघाला धूर, त्याचं मळ गेलं मसनात, त्याची झाली बुडकी लवकर. मॅडम, मी गुन्हेगार नाहीये. आताच कोर्टामध्ये सिद्ध केलं. मी तुम्हाला म्हणाल होता माझी निर्दोष मुक्तता होईल. बघा, सुटलो मी. शेवटी विजय हा नेहमी सत्याचाच होतो. तुझ्यासारख्या माणसाच्या तोंडी सत्य हा शब्द शोभत नाही. मॅडम, अहो, मी खरंच खूप चांगला माणूस आहे. उगाच नाही गावातली माणसं मला देव माणूस म्हणत. आणि मॅडम, बरं झालं मी सुटलो. मोठ्या पापातून तुम्ही वाचता. नाहीतर एका निर्दोष माणसाला जेलमध्ये टाकून त्याला शिक्षा दिल्याचं पाप तुमच्या माथी लागलं असतं. तू तुझ्या पापांचा विचार कर, माझी नको काळजी करूस. कळलं? तू इथं सुटलास, पण वरच्या कोर्टात तुझी सगळी कुंडली घेऊन आम्ही उतरू, तेव्हा तू सुटू शकणार नाहीस. मॅडम, कुंडली त्यांची काढली जाते ज्यांची जन्मवेळ, जन्म ठिकाण माहिती असतं. मी अनाथ आहे आणि तुम्हाला माहितीच आहे. मी बास तुझी नाटकं. तुझ्या जागी जर दुसरं कुणी असतं ना, तर आतापर्यंत स्वतःच्या लाजे खातर स्वतःला संपवलं असतं. पण तू निर्लज्ज माणूस आहेस. तुझी सगळी नाटकं मी कोर्टात सहन करत होते, कारण तो माझ्या कामाचा एक भाग होता म्हणून. पण इथं नाही सहन करणार. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.